Hello all. So again, welcome to EduTech. तर होपफुली तुम्हाला टिल इनकॅप्सुलेशन क्लास ऑब्जेक्टचा पार्ट समजलेला आहे. आता या सेशनमध्ये आपण फोकस करणार आहोत पॉलिमॉर्फिझममध्ये. तर पॉलिमॉर्फिझम काय असतं, त्याचबरोबर कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम, रन टाईम पॉलिमॉर्फिझम यातला डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार आहे, म्हणजे तुम्हाला ही वाली कन्सेप्ट समजेल. ठीक आहे. आता व्हिडिओला पुढे कंटिन्यू करायच्या अगोदर सो डेटा ॲनालिसिस आणि डेटा सायन्सच्या आपल्या प्रॅक्टिकल बॅचेस चालू असतात, ज्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंगवरती फोकस करतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला डेटा ॲनालिसिस डेटा सायन्स हे प्रॅक्टिकली समजून घ्यायचं आहे, जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपण त्याला डेटा क्लिनिंगपासून ते ई डी ए परफॉर्म करण्यापर्यंत ते टिल डेटामधून इन्फॉर्मेशन पूर्ण गॅदर करण्यापर्यंत कसं आपण वर्क करू शकतो. जर या पार्टमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एज्युडेकला कॉन्टॅक्ट करसाल. आमचे नवीन बॅचेस चालू होतात. आणि अगेन एन्जॉय दिस कोड. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये मला सांगा. चलो, थँक्यू ऑल. Okay, now we are going to start with the next principle in Python, in OOPS, which is polymorphism. ठीक आहे. नाव पॉलिमॉर्फिझम एका सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं बिफोर गोइंग फॉर द डेफिनेशन, तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे मी एकाच गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकतो, या प्रोसेसला आपण बोलतो पॉलिमॉर्फिझम. Example, we can take our mobile. So our mobile can be used for the calling purpose. We can use it for the messaging. We can use it for to click photos, to take videos. So you have one object, but that one single object can be used for the multiple purpose. Okay. And I can give you one like real time example. So suppose we have this website Flipkart, right? Now on this Flipkart, we have the search bar, right? Now see how the search bar is working as a polymorphism. So let's say I will search mobile. ठीक आहे. So मला मोबाईलचा डेटा जो आहे तो भेटला. Done. Now I will go and I will change the information, like let's say we are going to search for the clothes. Now you have single search bar, right? But the database is same. No. So for the cloth and other categories, database will be different, or we can say there will be some different allocation for that particular information, right? And for the mobiles or for the electronics, again there will be different allocations, right? So you can use this single search bar for the multiple purpose. So you can search for the clothes, you can search for the shoes. सो तुम्हाला परत परत कोड लिहायची गरज नाहीये. असं नाही की शूज साठी वेगळा सर्च बार दिलेला आहे, मोबाईल फोन्सला सर्च करण्यासाठी वेगळा दिलेला आहे. ठीक आहे. नाव लेट्स आय वॉन्ट टू सर्च एनी पर्टिक्युलर मोबाईल. आय लेट्स से आय वॉन्ट टू सर्च आयफोन. सो अगेन त्याची इन्फॉर्मेशन आली. तर एकच सर्च बार आहे, बट तो सर्च बार तुमचा वेगवेगळ्या डेटाबेस बरोबर कनेक्टेड आहे, आणि त्या एकाच सर्च बारने तुम्ही मल्टिपल आयटम्सला सिलेक्ट करू शकता किंवा त्याला फिल्टर आउट करू शकता. नाव दिस इज वी कॉल्ड as polymorphism. So you have single code, but single code can be used for a multiple purpose. चलो, clear है? Now how we can achieve polymorphism in Python? Now first, let's look at the definition. So it promotes the code reusability, flexibility, and modularity. It simplifies the writing of code that can work with a variety of objects without needing to know their specific type, making it powerful tool for designing and implementing complex software system like this one. ठीक आहे. सो मला स्पेसिफिकली डेटाबेस बद्दल काय इन्फॉर्मेशन द्यायची का सेपरेटली फिल्टर लावायची गरज नाहीये. आय कॅन हॅव दिस सिंगल सर्च बार, अँड दिस सिंगल सर्च बार कॅन बी यूज फॉर मल्टिपल पर्पज. डन. नाव हाऊ इट वर्क्स. आणि तुमच्याकडे दोन टाईपचे पॉलिमॉर्फिझम असतात. तर व्हॉट इज कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम अँड व्हॉट इज रन टाइम पॉलिमॉर्फिझम. सो इन कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम बेसिकली तुमच्याकडे एकाच क्लासमध्ये सारखे सारखे मेथड्स जे आहेत ते चेंज होतात. डन. सो यू हॅव सिंगल क्लास, and in single class you have methods we can be used which can be used for different
पर्पज. ठीक आहे. तर कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, की तुमच्याकडे एकाच क्लासमध्ये एकच मेथड आहे, बट ती मेथड तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी यूज करू शकता. त्याला बोलतो आपण कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. सो वी कॅन से दॅट, आणि हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. सो राईट डाऊन द क्वेश्चन. What is polymorphism? First one, this will be first question. What is polymorphism? Second question, which is important for an interview, how you can implement polymorphism in Python, जे आपण नेक्स्ट बघणार आहोत. How you can implement polymorphism in Python. And next one we have, what is compile time polymorphism, what is runtime polymorphism. And you can have again same question like what is difference between compile and runtime. Okay, so what is compile time, what is runtime polymorphism, and the difference between both of them. Done. Now before going for the coding part, let's understand the basics. So चल सर्वजण स्क्रीन कडे बघा. Done. So see, now we are in compile time polymorphism. To learn this part, we must know inheritance. So आपण जेव्हा नेक्स्ट पार्ट मध्ये इनहेरिटन्स स्टार्ट करणार आहोत, in that case we are going to focus on the runtime. Right now we are going to focus on the compile time. So तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, in compile time polymorphism, this polymorphism take place in a single class. ठीक आहे. सो तुमचा एकाच क्लासमध्ये हा पॉलिमॉर्फिझम जो किंवा हा जो टाइप आहे तो एक्झिक्यूट होतो. रन टाइम पॉलिमॉर्फिझम रिक्वायर्ड ऍटलिस्ट 2 क्लासेस. ऍटलिस्ट हा. सो फॉर रन टाइम पॉलिमॉर्फिझम तुम्हाला 2 क्लासेस लागतात. यासाठी आपण याला इनहेरिटन्स मध्ये बघणार आहोत. डन. Now in compile time polymorphism, you have two options. First one is function overloading and second one is operator overloading. Done. So आता overloading, focus on this particular word. Overloading. आपण overload झालं आहे हे कधी बोलतो? When we say things are overload. मीन्स राईट, वी कॅन से दॅट की आपण त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी यूज केलेली आहे. राईट, म्हणजे आपण एकच गोष्ट खूप वेळा यूज करतो, ओव्हरलोड करत आहोत. राईट. सो फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय, की तुम्ही एकाच फंक्शनला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कामांसाठी यूज करणार. दॅट विल बी फंक्शन ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग, आपण हा वाला पार्ट कन्स्ट्रक्टरच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. तो आहे आपल्या चॅनलवरती, कन्स्ट्रक्टर मध्ये आपण बघितलेला आहे. इन दॅट पार्ट आपण बघितलंय की आपण प्लस ऑपरेटरला कसं ओव्हरलोड करू शकतो. डन. सो नॉर्मली प्लस ऑपरेटरचं काम आहे ऍडिशन करणं, बट आपण स्वतःचा डेटा टाईप क्रिएट केला होता आणि त्या डेटा टाईप मध्ये आपण बघितलं होतं की ऑपरेटरला, प्लस ऑपरेटरला कसं ओव्हरलोड करायचं. ठीक आहे. सो इन कंपाईल टाइम यू हॅव 2 ऑप्शन्स. फर्स्ट वन इज फंक्शन ओव्हरलोडिंग, सेकंड वन इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. सो हे आपण पहिले बघितलेलं आहे. टुडे वी आर गोइंग टू फोकस ऑन द फंक्शन ओव्हरलोडिंग. डन. सो सी, आता फंक्शन ओव्हरलोडिंग कसं वर्क करतं. सो लेट्स से वी हॅव वन क्लास नेम एज कॅल्क्युलेटर. डन. नाउ in calculator, let's say we have defined some data there. Should I require? Yeah, I don't require. So let's resume that and let's take directly calculation. So let's say I want to do addition, right? Now in addition, I have A, then I have B, then I have C, and then I have D. Now this A, B, C and D, याला आपण काय बोलतो? Parameter के argument? Parameter. So A, B, C, D are parameter, right? Now I am going to simply return A plus B plus C plus D. Done. आता हा एक असा फंक्शन आहे जो फंक्शन तुम्हाला 4
आर्ग्युमेंट्सचं ऍडिशन देणार आहे. सिम्पल. नाव सर याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम कुठे? सो बघा, how to achieve polymorphism in Python. To achieve polymorphism, you use default parameter. ठीक आहे. सो डिफॉल्ट पॅरामीटर काय असतं आपण पाहिलेलं. यू इनिशिएट युअर पॅरामीटर विथ समथिंग, राईट. सो ए इज इक्वल टू मी केलं 0, म्हणजे मी ए ला ऑलरेडी इनिशिएट केलं. नाव वी हॅव बी इज इक्वल टू 0. नाव वी हॅव सी इज इक्वल टू 0 अँड वी हॅव डी इज इक्वल टू 0. सो जर कोणी कोणती व्हॅल्यू नाही दिली तर आन्सर काय असणार आहे? 0, राईट. अँड सेम थिंग आय कॅन डू विथ द लेट्स से डिफरंट function. So we have subtraction, and in subtraction instead of this minus, minus and minus. Done. चल, clear आहे? Now see. आता मी ह्या कॅल्क्युलेटरला कॉल केला. लेट्स से C1 is equal to calculator and equal to sign is remaining and I want to perform addition. ठीक आहे. आता जर मी काहीच पास नाही केलं तर आन्सर विल बी 0. And what happened? Unsupported type. Why? It is unsupported type calculator and integer. नाही 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 नाही. Basic mistake. Basic mistake. Self. Yes, yes, yes. Basic mistake. Yeah. No need to initialize constructor. कन्स्ट्रक्टरची या केसमध्ये गरज नाही का नाहीये? कारण की मला डेटा कुठल्याही थ्रू आउट द क्लास मला युज करायचा नाहीये. मला पॅरामीटर्स थ्रू काम होणार आहे. ठीक आहे. सो बेसिक मिस्टेक व्हॉट वी हॅव डन, आपण सेल्फला विसरलो होतो. ठीक आहे. सो आता काय होतं, आय हॅव कॉल दिस फंक्शन विदाउट पासिंग एनिथिंग आणि त्याने मला व्हॅल्यू काय दिली? 0. नाव आय कॅन यूज दिस फंक्शन टू पास 2 व्हॅल्यूज. It will return me addition, right? I can use that same function to pass 3 values. It will still return me addition. I will use this function to pass 4 values and it will still return me addition. So what happening over here? You have one function and that one function can be used to do the multiple calculations, right? So जर तुम्ही काहीच पास नाही केलं किंवा एकच व्हॅल्यू पास केली, तुम्हाला ती सिम्पली व्हॅल्यू भेटेल. डन. जर तुम्ही 2 व्हॅल्यूज पास करताय, 2 भेटतातच. जर तुम्ही 4 व्हॅल्यूज पास करत आहात तर 4 भेटतात. नाव वी हॅव लिमिटेशन. आपल्याकडे मॅक्सिमम 4 व्हॅल्यूज येऊ शकतात. इफ आय टेक अनदर वन इट विल थ्रो मी वन एरर, राईट. की मॅक्सिमम 5 तुम्ही पास करू शकता आणि आपण किती दिले? 6 दिलेले. डन. 5 कोणते? तर पहिला जो आहे तो सेल्फ आहे आणि बाकीचे 4 तुमचे पॅरामीटर्स आहेत और आर्ग्युमेंट्स. डन. चल, सो इथपर्यंत क्लिअर आहे? डन. आता याचा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण बघणार, पण डेमो समजला, राईट. सो पॉलिमॉर्फिझम मध्ये आता इथे काय झालं, माझ्याकडे एकच फंक्शन होतं, बट त्या एका फंक्शनला मी एका व्हेरिएबलच्या ऍडिशन साठी युज करू शकतो, दोघांचे करू शकतो, ऑर एल्स 4 जणांच्या कॅल्क्युलेशन साठी युज करू शकतो. डन. So here is a theoretical part. What is difference between runtime and compile time polymorphism? तर मेन वर्ड सांगतो जे तुम्हाला लक्षात ठेवायचे फॉर द इंटरव्यू पॉइंट ऑफ व्यू. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम इज ऑल्सो नोन एज स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. रन टाइम पॉलिमॉर्फिझम ऑल्सो नोन एज डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम. In compile time polymorphism, we do method overloading or operator overloading. In runtime polymorphism, we do method overriding. ठीक आहे. So difference आहे overloading and overriding मध्ये. Now it occurs when a multiple methods or operator with the same name are defined in a class, but they have different parameter lists. The correct method or operator to call is determined at the compile time based on the arguments used in a function to call or a operation. So जेवढे तुम्ही arguments पास केले त्याच्या वेळेस ऑटोमॅटिकली ऍडिशन भेटणार. ठीक आहे. नाव in this case
it allowed different classes to provide their own implementation of method that is declared in a base class or a instance. So don't worry, आपण याचा अगेन प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार आहे. बट सिंपल या पॉइंटला लक्षात ठेवायचं असेल तर जर मी स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम करतोय तो एका क्लासमध्ये होणार. जर मला डायनॅमिक करायचं असेल तर मला 2 क्लास लागणार. डन. चल इथपर्यंत काय डाऊट आहे? ते मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे पॅरामीटर डिफरंट तो जावामध्ये म्हणजे राईट. सो आता तुम्ही जो कन्सेप्ट विचारताय त्याची जावामध्ये काय होतं की आपल्याकडे आपण मेथड पॉलिमॉर्फिझम असं करतो. सो वी डिफाईन वन फंक्शन अँड लेट्स से आय वॉन्ट टू डू ऍडिशन. ठीक आहे. सो वी डू दिस इंटीजर a is equal to something, right? Then we do let's say float b and comma. Let's say we have one more, let's say integer a. ना सी. आता जावामध्ये काय होतं की जावामध्ये तुम्ही जेव्हा एक फंक्शन बनवता तर त्याच्यामध्ये सेम नाव पॉसिबल नाहीये. ठीक आहे. तर मग जावा काय म्हणतं, जर तुम्हाला सेम नावाने एखादं फंक्शन बनवायचं असेल तर तुम्हाला पॅरामीटर्स चेंज करावे लागतील. डन. सो एक्झाम्पल देतो, सपोज मला याच नावाने फंक्शन बनवायचं. डन. सो त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, इथे इंटीजर आहे, इथे इंटीजर आहे, मला एरर येतो. डन. सो आपण याला फ्लोट करणार. सो फ्लोट केलं. आता इथे इंटीजर आहे, इथे फ्लोट आहे, तर याचं सिग्नेचर वेगळा झाला, याचा सिग्नेचर वेगळा झाला. जर मी पास करताना फ्लोट आणि इंटीजर पास केलं तर हा वाला फंक्शन कॉल होणार. आज मी पास करता इंटीजर फ्लोट आणि इंटीजर पास केलं तर हा वाला फंक्शन कॉल होणार. बट हे कशामध्ये? इन जावा, राईट. पायथन मध्ये कसं आहे की पायथन मध्ये आपल्याला डेटा टाईप द्यायची गरज नाही, राईट. सो त्यामुळे काय होतं की इथे जसं जावामध्ये राईट, सो तो ऑटोमॅटिकली डिसाइड करतो. सो दॅट्स वाय पायथनचं पॉलिमॉर्फिझम वेगळं. इन पायथन यू हॅव टू इनिशियलाइज युअर व्हेरिएबल विथ समथिंग टू अचीव पॉलिमॉर्फिझम. सबट्रॅक्शनच्या ऐवजी पण ऍड घेतला आणि आपण फ्लोट जरी दिला तर पण म्हणजे कोणतं फंक्शन लागेल? ओके. सो त्याच्यामुळे अच्छा हे असं म्हणत असतो. नाईस क्वेश्चन. सो डेफ ऍड केला आणि इथे आपण 0.5 केला म्हणजे 0.0 केला. डन. म्हणजे हे काय आलं, आता फ्लोट झालं. मग आता इथे सिग्नेचर माहित झालं, इथे सिग्नेचर माहित झालं, म्हणजे तुला इथे जेव्हा पास करणार दिस व्हॅल्यू शुड बी फ्लोट, दिस विल बी बी, देन यू विल हॅव दिस पर्टिक्युलर आउटकम. डन. तर सिग्नेचर जसं मॅच होईल त्याप्रमाणे तो तुमचा कॉल झाला. नाईस क्वेश्चन. अजून काय डाऊट आहे? बट हे करायची गरज का नाही माहितीये का? हे करू शकतो, बट का नाही करायची गरज? बिकॉज पायथन मध्ये आपल्याकडे डेटा टाईपचं रिस्ट्रिक्शन नाहीये. जसं जावामध्ये कसं आहे की फ्लोट आहे तर फ्लोटच व्हॅल्यू घेणार. डन. तेच मी काम इथे पण करू शकतो. म्हणजे हे आणि हे ऍक्च्युली सेमच आहे फॉर द पायथन. जर मी इथे 10.5 पास केला तर काय करतो, तो काय करतो, त्या इंटीजरला फ्लोटमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतो. सो हे आणि हे दोन्ही पण आपल्यासाठी सेमच आहे. डन. चल. सो जसं मी म्हणलं की जावा येतं ना तर पायथन बरोबर कम्पेअर नका करू, कन्फ्युजन जास्त वाढेल. कारण की जावाचे कन्सेप्ट वेगळे आणि पायथनचे कन्सेप्ट वेगळे. चल. अगेन एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, लिहून घ्या. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन Java and Python method overloading? What is difference between Java and Python method overloading? आता क्वेश्चन कोणाला विचारला जाणार? ज्यांनी ज्यांनी सीव्ही मध्ये जावा आणि पायथन दोन्ही लिहिलेलं आहे त्यांना. ठीक आहे. आणि क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे की इन पायथन इफ वी वॉन्ट टू अचीव मेथड ओव्हरलोडिंग, in that case we use default parameter. In Java if we want to achieve method overloading
we use different data type and that signature will be match and answer will be there. Done. Okay, चलो. So इथपर्यंत क्लिअर आहे. नाव लेट्स सी द प्रॅक्टिकल एक्झाम्पल. ठीक आहे. सो आपण आता आपल्याकडे डेटाबेसचं तर कनेक्टिव्हिटी नाहीये, बट आपण काइंड ऑफ हे वालं फंक्शन जे आहे ते बनवायचा प्रयत्न करणार आहोत. डन. सो बघा, हा सर्च वाला जो बार आहे, हा सर्च वाला बार आपण बनवायचा प्रयत्न करणार आहे. राईट नाव वी डोंट हॅव अ कनेक्टिव्हिटी विथ द डेटा, बट स्टील आपण थोडंसं जुगाड करूया. सो सी, लेट्स से वी हॅव वन क्लास नेम एज फ्लिपकार्ट. Done. Now Flipkart decided that they want one search bar, so they have one function as dev search bar. Done. Now they want to use this search bar for multiple purpose. So cloth, we can say mobiles or price, right? तर त्यांना थोडंसं फिल्टर वाला पण ऑप्शन याच्यामध्ये द्यायचा आहे की ते प्राइसने वगैरे फिल्टर पण करू शकतात. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू फॉर द लेट्स से मोबाईल्स वी हॅव इनिशिएट. Yeah, again self-drive. Okay, so mobile. Now let's initiate this mobile with the none. म्हणजे बाय डिफॉल्ट याच्यामध्ये व्हॅल्यू काय? नन. जर कोणी काही व्हॅल्यू दिली तर हा ओव्हरराइड होणार. डन. नाव नेक्स्ट थिंग वी हॅव क्लोथ्स, अँड नाव फॉर क्लोथ्स अगेन वी हॅव ऍट दिस मोमेंट नन. अँड व्हॉट एल्स वी कॅन सर्च? काहीतरी एक्झाम्पल द्या. मोबाईल, क्लोथ्स, shoes. Let's take shoes. Done. And none. Done. Now we can have one more option with the name of brand, right? So I want to search mobile for specific brand. Done. So I am right now initiating with the none. And for Flipkart want की त्यांच्या सर्च बार मध्ये एक प्राइसचा पण फिल्टर आउट ऑप्शन असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मोबाईल अंडर 44,000. डन. त्यांना असं सर्च करता आलं पाहिजे. सो वी हॅव वन प्राइस अँड विच इज राईट नाव वी कॅन से 0 और वी विल से नन. डन. सो आता आपल्याकडे एक सर्च बार आहे. या सर्च बार मध्ये आपण मोबाईलचा सर्च करू शकतो. वी कॅन सर्च क्लोथ, वी कॅन सर्च शूज विथ द ब्रँड अँड विथ द प्राइस. डन. Now let's say first thing what I want to do, I want to only search mobile with the name brand name, right? So if mobile is not none, I can say, and operator I'm going to search with the brand also. So brand is not none. Done. So in that case we are going to print you are looking for, let's say, मोबाईल नेम, जो काय मोबाईलला आपण सर्च करतोय, ऑफ जे काय ब्रँड आहे त्या ब्रँडला आपण सर्च करतो, ऑफ ब्रँड. सो यू आर लुकिंग फॉर आयफोन ऑफ ऍपल ब्रँड, समथिंग लाईक दॅट, राईट? सो ऑफ आयफोन. जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं. मोबाईल किंवा सेंटर ब्रँड नॉट रिक्वायर्ड बिकॉज आपण इनिशियलाइज नाही केलेल्या डेटाला. ठीक आहे. तर सेल्फ डॉट कधी करणार? जेव्हा माझ्याकडे ते डेटा आहे, मी डेटा तो जनरेट केलेला आहे. ऍट दिस मुमेंट हे पॅरामीटर आहे. डन. आणि पॅरामीटर असल्यामुळे मला ते सेल्फ डॉट करायची गरज नाही. चलो क्लिअर आहे. सो इथे सिंटेक्स काय ना, यू आर लुकिंग फॉर आयफोन ऑफ ऍपल ब्रँड. डन. ऍपल. ओके. चलो अजून एखादा बनवूया. सो लेट्स से एल्स, एलिफ आपण दिला. नाव एलिफ मध्ये I am taking the same syntax, but instead of mobile, now this time I am taking cloth. Done. So cloth is not none and brand is not none. In that case, print this. So I will copy this one and I will print over here. So change फक्त मी काय करतो, क्लोथ करतो. Done. म्हणजे या पॉइंटला काय होणार, जर क्लोथ मध्ये कोणी कोणता डेटा दिला तर या सिग्नेचरला मॅच नाही होणार, मॅच होणार या सिग्नेचरला आणि तुम्हाला आउटपुट येणार क्लोथचं. माझ्याकडे एकच फंक्शन आहे जो मोबाईलला पण सर्च करतो, माझ्याकडे तो सेम फंक्शन आहे
जो क्लोथला पण सर्च करतो. ठीक आहे. नाव लेट्स से आय वॉन्ट टू सर्च विथ द प्राइस. एक्झाम्पल घेऊया. सो आपण घेतलं एलिफ. अजून एक कंडिशन. नाव मोबाईल is not none and we can say price is not none. Let me copy this one. So you are looking for iPhone under your this price and there will be question mark. ठीक आहे. आता असे तुम्ही कितीही कॉम्बिनेशन्स जे आहेत ते करू शकता. एक्झाम्पल, आय वॉन्ट टू सर्च मोबाईल विथ ब्रँड नेम विथ प्राइस. I want to search shoes with brand name. I want to search shoes with brand name with price. So you have so many options. Done. आता हा मी क्लास रन केला आणि लेट्स से एखादा युजर येतो U1 जो आता फ्लिपकार्टला कॉल करतो. नाव अगेन दिस इज नॉट द फ्रंट एंड. ठीक आहे, हे फ्रंट एंड नाहीये. तर इंटरॅक्टिव्ह असं काय याच्यामध्ये नसणार आहे. इन फ्रंट एंड तुम्ही याला इंटरॅक्टिव्ह बनवू शकता. आणि आपण जो युजर आहे त्याने सर्च बारला कॉल केला. आता सर्च बारला कॉल करताना तो काय करताना त्याला जर मोबाईलने सर्च करायचं असेल तर त्याकडे पॅरामीटर असेल. ही हॅव मोबाईल. ठीक आहे. नाव लेट्स एक्झाम्पल ही इज लुकिंग फॉर आयफोन अँड ही इज लुकिंग फॉर प्राइस with 48,000. Done. Very good. So you're looking for iPhone of under 48,000. आता मी फक्त इथे चेंज केलं. इन्स्टेड ऑफ आयफोन आय हॅव टेकन क्लोथ अँड लेट्स राईट टी शर्ट कॉम्बो. प्राइस तर नाहीये. सो लेट्स गो विथ द ब्रँड. कारण की आपण वरती प्राइसचा कोड लिहिलेला नाहीये. सो ब्रँड मध्ये आपण देऊया समथिंग लाईक आय डोंट नो लिवाईस. सो यू आर लुकिंग फॉर टी शर्ट कॉम्बो डिवाइस. सो आता इथे काय आलं, तुमच्याकडे फंक्शन एकच आहे, सर्च बार एकच आहे. फक्त इथे तुम्ही जसा डेटा पास करताय त्याप्रमाणे तुमचा तो वाला पर्टिक्युलर सिग्नेचर कॉल होतं. डन. आता इन्स्टेड ऑफ दिस पर्टिक्युलर स्ट्रिंग इथे तुमच्याकडे ऍक्च्युअली काय असणार आहे, डेटाबेसची कनेक्टिव्हिटी. म्हणजे जेव्हा पण कोणी क्लोथ टाकेल तर इथे तुम्ही स्ट्रिंग नाही पास करणार, इथे तुम्ही त्या डेटाबेसला कनेक्ट करणार आणि त्या प्राइस प्रमाणे तुम्ही त्याला फिल्टर करणार. डन. बट आपण सध्या डेव्हलपमेंट शिकत नाहीये. यू आर फोकसिंग ऑन डेटा अनालिसिस, डेटा सायन्स. सो येस, दिस विल बी सफिशियंट फॉर यू टू अंडरस्टँड पॉलिमॉर्फिझम. डन. ओके, चलो. सो इथपर्यंत काय डाऊट आहे? नाव यू हॅव वन टास्क. सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव दिस 3 ऑप्शन्स राईट नाव. तुम्हाला आता याचे जेवढे पण पॉसिबल वेज आहेत तेवढे सर्व क्रिएट करायचं. ठीक आहे. तर मी तुम्हाला 3 ऑलरेडी बनवून दाखवलेत. ह्याचे सोडून अजून खूप सारे ऑप्शन्स किंवा खूप सारे कॉम्बिनेशन्स तुम्ही क्रिएट करू शकता. तर ते तुम्हाला क्रिएट करून डिस्प्ले करायचं. डन. ओके. काय विचारायचं, काय डाऊट आहे? येस, मोबाईल क्लोथ वगैरे दिलेत ना पॅरामीटर्स तेवढ्याच आहेत का अजून टाकायचे त्याच्यामध्ये? अजून टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो जर तुम्हाला अजून पॅरामीटर्स वाढवायचे आहेत तुम्ही वाढवा. बट जेव्हा तुम्ही पहिले स्टार्टिंग करता टेक ओनली दिस 3 पॅरामीटर्स, त्यांच्यामध्येच कॉम्बिनेशन्स करा अँड देन पॅरामीटर वाढवा. आता बेसिकली ह्याच्यात आता कंबाईन करतो आपण. हम्म, एका क्लासमध्ये एक मेथड आहे हम्म, जी की मल्टिपल पर्पज साठी असतो. बरोबर. पण एका क्लासमध्ये आपण मल्टिपल मेथड घेऊन हम्म. करू शकतो. हा, करू शकता ना. येस, म्हणजे असं काही नाही की सर्च बार एकच आहे म्हणजे एकच मेथड असेल. यू कॅन हॅव डिफरंट मेथड्स ऑल्सो. एक्झाम्पल की सर्च बार बरोबरच मला फिल्टर पण द्यायचं असेल. इथे सर्च बार आहे, इथे माझ्याकडे फिल्टर्स पण आहे. राईट. तर मी अख्ख्या पेजला एकाच ह्याच्यामध्ये डिझाईन करू शकतो, म्हणजे एकाच क्लासमध्ये डिझाईन करू शकतो. डन. बट या टाइमला माझा फोकस होता की हे पर्टिक्युलर ऑप्शन कसं बनवायचं. डन. सो येस, यू कॅन हॅव फिल्टर. म्हणजे तुम्ही इथे अजून एक फंक्शन देऊ शकता, डेफ फिल्टर. आणि त्या फिल्टर मध्ये फिल्टर एक हे आहे. येस, सो यूज दिस वन. आणि यामध्ये सेल्फ पास करून तुम्ही याचा कोड पण इथे लिहू शकता. डन.
चल, अजून काय डाऊट आहे? ओके.